आम्हाला सांगा कधी सुरू करायचं. स्टार्ट. ओके. नमस्कार, मी वनश्री जनाबापू द्वारका नामदेव मेहत्रे, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर निसर्गाई फाउंडेशनद्वारा संचलित धरती बचाव परिवार. यावर्षी निसर्गाई फाउंडेशनद्वारा संचलित धरती बचाव परिवाराच्या माध्यमातून विश्वविक्रमी शतकोटी बीजारोपण आणि वृक्षारोपण मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. आमच्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य, आमचे मित्र, पर्यावरणप्रेमी पेंटर दाभाडे आणि दाभाडे कुटुंबीय या ठिकाणी ठिगळखेडा परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणे पर्यावरण संवर्धनाचं कार्य करत आहे. त्याबद्दल मी सर्व परिवाराच्या वतीने दाभाडे परिवार आणि वृक्षमित्र परिवाराचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बीजारोपण करत आहेत, त्यानंतर वृक्षारोपण करत आहे आणि पर्यावरण संदर्भाने मोठी जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी दाभाडे कुटुंब करत आहे. निश्चित या दाभाडे कुटुंबाने पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने समाजासमोर जो आदर्श निर्माण केला, तो आदर्श समाजाने जोपासला पाहिजे असं या ठिकाणी मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं. धरती बचाव परिवाराच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, बीजारोपण, बीज वितरण, बीज संकलन अशा प्रकारे विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे. आमच्या या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य, आमचे मार्गदर्शक पेंटर दाभाडे आम्हाला नेहमीच सदोदित मार्गदर्शन करतात आणि मोलाचं सहकार्य करतात. यावर्षी त्यांनी तब्बल वड, पिंपळ, कडुलिंब, उंबर, त्यानंतर या ठिकाणी आपण बघत आहात हा फणस, अशा विविध प्रकारचे जवळपास 700पेक्षा अधिक अतिशय उत्कृष्ट दर्जाचे झाडं सिंदखेड राजा, जळगाव परिसरामध्ये लागवडीसाठी या ठिकाणी गिफ्ट स्वरूपात दिलेले आहे. आज जर समजा याचं बाजार मूल्य जर आपण बघितलं तर जवळपास 1,00,000 रुपयापेक्षा सुद्धा अधिक याचं मूल्य आहे. हे जे दातृत्व आहे, हे दातृत्व निश्चितच शब्दाच्या पलीकडचं आहे. तुम्ही बघत आहात या ठिकाणी आमचे मित्र दाभाडे भाऊ, मागच्या कालखंडामध्ये त्यांचा अपघात झाला होता आणि जवळपास 4-6 महिने त्यांना जागेवरून हलता आलं नाही, परंतु तरीसुद्धा त्यांनी आमच्या वहिनी साहेबांच्या मदतीने, बंधू आहे, मुलं आहे, पुतण्या आहे, बाबा आहे, या सगळ्यांच्या मदतीने त्यांनी या ठिकाणी जवळपास 1,500 ते 2,000 रोपं तयार केले आणि आतापर्यंत अनेक झाडांचं वितरण अगदी मोफतमध्ये त्यांनी समाजाला केलेलं आहे. आणि आज जवळपास आम्ही 700पेक्षा अधिक वृक्ष सिंदखेड राजा आणि जळगाव राजा परिसरामध्ये लागवडीसाठी या ठिकाणी घेऊन जात आहोत. त्याबद्दल आम्ही या सर्व दाभाडे कुटुंबियांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करत आहोत आणि समाजाला एक आव्हान असं करतो की एक अपंग व्यक्ती शेतामध्ये राहतो, आपल्या कलेची जोपासना करतो, सोबतच काळाची गरज झालेलं जे पर्यावरण संवर्धन आहे, ते पर्यावरण संवर्धनाचं कार्य अतिशय